नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रुंदा ही घर सोडून चाललेली असते, तर सुधा तिला अडवते आणि रुंदा, आपण एकमेकींना भाऊजी केल्यानंतर काय वचन दिले होते की आपण दोघी जावाजावांनी मिळून हे संसार करायचा आणि या घराला सांभाळायचे, एकमेकींना सांभाळून घेऊन एका विचाराने या घरामध्ये राहायचे आणि सर्वांचा सांभाळ करायचा हे आपण ठरवले होते की नाही, आणि आतापर्यंत आपण तेच करत आलो, मग तू अशी घर सोडून का जाते? रुंदा म्हणत असते की हो, मला सर्व माहिती आहे, त्या वचनांची सुद्धा मला जाणीव आहे आणि आठवण सुद्धा. आतापर्यंत आपण दोघे एका विचाराने राहिलो सुद्धा, पण आता ह्या मुलांचं काय? ही मुलं आता सध्या मोठी झालीत, आपल्या हातामध्ये आता काही राहिलेले नाही, कारण त्या आनंदीने आपल्या या मुलांच्या आयुष्याला ग्रहण लावले. सुधा म्हणत असते की अगं आनंदी, जर असे असेल तर त्या आनंदीला मी आपल्या घरामध्ये येऊन देणार नाही आणि या घराचे 2 तुकडे सुद्धा मी होऊन नाही देणार. त्या मुलीमुळे आपल्या आदर्शाची स्वप्न मोडली आणि ज्या मुलीमुळे सार्थक विचित्र वागला, त्या मुलीला आपल्या घरामध्ये कोणतीही जागा नाही. तर सुधाचे ते बोलणे ऐकून रेश्माला मात्र खूप असा आनंद होतो. वृंदा म्हणते की सुधा, तू हे बोलतेस, पण सार्थक त्या मुलीच्या प्रेमामध्ये खूप वेडा झाला आणि तो तिच्याबरोबर लग्न करण्याशिवाय त्याला कोणीही अडवू शकणार नाही. सुधा म्हणते की ते सर्व माझ्या हातात आहे. त्या आनंदीला या घरची सून होणं हे लांबच राहील, पण या घरामध्ये तिला मी कधी पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही, हे मी तुला वचन देते. म्हणून सुधा रुंदाचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिला तसे ती प्रॉमिस करते. तेव्हा सुधा म्हणते की प्लीज तू हे घर सोडून जाऊ नको. रुंदा म्हणते की ठीक आहे, मी नाही हे घर सोडून जात. तर रेश्मा, कबीर आणि शलाका यांना मात्र खूप आनंद होतो. आकांक्षाला मात्र बिचारीला खूप वाईट वाटत असते, कारण तिला आनंदी आणि सार्थकचे प्रेम हे कळलेले असते. त्यावर रुंदाही सुधाला म्हणत असते की तू जर तुझं वचन हे पाळलं तरच मी माझी पांढरी साडी नेसायची बंद करेल. त्यानंतर इकडे आनंदी देवाला नमस्कार करते आणि आपली बॅग घेऊन जायला निघते. तेवढ्यात लीना येते आणि आनंदी, मी तुझी सर्व दुःख समजू शकते, पण प्लीज एकदा तरी हा चहा घे, म्हणून ती तो चहा आनंदीला द्यायला सांगते. तेव्हा मात्र मनोज येतो आणि तो लीनाच्या हातातून तो चहा घेतो. हिला फुकटचा चहा का देतेस? कारण ही घरात आयती बसून आहेस ना, आणि वरून अण्णा हिला सपोर्ट करतात, कारण ही कामावर सुद्धा जाणार नाही आणि काही बोलायला जर हिला गेले तर अण्णा मारायलाच उठतात, मग हिला कोण बोलणार? म्हणून आनंदीचा खूप असा मनोज अपमान करत असतो. लीना त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. आनंदीला खूप वाईट वाटत असते. आनंदी म्हणते की दादा, अरे असे का बोलतोस तू? तेव्हा मनोज म्हणतो की गप्प बस, कारण घरामध्ये आयती बसून खात असते, लोक बाहेर काय बोलतात याचं तुला काय पडलं? कारण टोमणे आम्हाला देत असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात जर राहायचं असेल तर स्वतःचं काहीतरी कमवावे लागेल. आनंदीला मात्र खूप वाईट वाटते आणि मनोज रागाने तेथून निघून जातो. तर आनंदी जायला निघते. लीना म्हणते की अगं आनंदी, तू मनोजचं बोलणं इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नको, कारण तो फटकळ आहे आणि आता तू कुठे जातीस? म्हणून लीना आनंदीला थांबवते. आनंदी म्हणते की अगं वहिनी, दादा काही चुकीचं नाही बोलत. आनंदीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. कामाला तर मला जावेच लागेल असे आनंदी लीनाला म्हणते आणि तिथून जायला निघते. त्यानंतर इकडे अण्णा बाजारातून जात असतात. तर अण्णाचे काही मित्र म्हणतात की आओ वर्तक साहेब, चहा घेता का? अण्णा म्हणतात की नाही. तर दुसरा तो माणूस म्हणतो की कसा चहा घेणार? मुलीचं लग्न मोडलं. एका मोठ्या राजाध्यक्ष फॅमिलीसोबत यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं, काहीतरी तिच्यातच दोष असणार म्हणून ते लग्न मोडले असणार. तेवढ्यात सार्थक येतो आणि सार्थक त्या माणसांना म्हणत असतो की यांच्या जागी जर तुमच्या मुलीचं लग्न मोडलं असते तर काय केले असते? त्या मुलीलाच तुम्ही आरोप केले असतेत का? तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की अरे पण तू आहेस कोण? तर त्यातील दुसरा माणूस म्हणतो की अरे हेच ते राजाध्यक्ष. एका भावाबरोबर अफेअर करायचं आणि दुसऱ्या भावाबरोबर लग्न ठरवायचं, म्हणून ते माणसं टोमणे मारून तिथून निघून जातात. तर सार्थक अण्णांना सावरण्याचा प्रयत्न करतो. अण्णा म्हणतात की बस झाले सार्थक सर, झाली तेवढी बेइज्जती खूप झाली. अण्णा म्हणतात की हे सर्व झाल्यामुळे माझ्या मुलीने जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे शकू आणि आनंदी ह्या कामावर जाण्यासाठी निघलेल्या असतात. शकू म्हणत असते की अगं ताई, इतके सर्व झाले तरी सुद्धा तुला ऑफिसमध्ये का जायचे? आनंदी म्हणत असते की शकू, अगं मला सार्थक सरांनी असे का केले त्याचा जाब विचारायचा, माझी तर याच्यामध्ये काहीच चूक नव्हती. आणि शकू, तुला माहिती आहे मला या नोकरीची, घरच्यांना आणि मला किती गरज आहे ते. म्हणून आनंदी आणि शकू तेथून निघून जातात. तर
अंशुमन हे सर्व गुपचूप ऐकत असतो आणि रेश्माला हे सर्व बातमी देतो। त्यानंतर इकडे अण्णा म्हणत असतात की खूप साधी आहे माझी मुलगी सार्थक सर, तिचे याच्यामध्ये काहीच चूक नव्हती तरीसुद्धा तिला खूप भोगावे लागते। सार्थक म्हणत असतो की खरंच त्यांची काही चूक नव्हती म्हणून एकदा तरी त्यांची माफी मागावीशी वाटते। अण्णा म्हणत असतात की तुमच्यासारखा जोडीदार जर तिला भेटला तर तिचे आयुष्य खरंच सुधारू शकते। सार्थक म्हणतो की मी एकदा तरी त्यांच्याबरोबर ह्या विषयावर नक्की बोलून बघतो, म्हणून अण्णा तिथून जायला निघतात। त्यानंतर इकडे रेश्मा लगेच सुधाला फोन करते आणि इतकं सर्व झाले असताना ती मुलगी आज ऑफिसमध्ये सुद्धा गेली आणि सार्थकला जर या सर्वमध्ये काही झाले तर मी ते सहन करणार नाही म्हणून आनंदी ही ऑफिसमध्ये गेल्याची चाहडी ती सुधाला करते। तर लगेच सुधा म्हणत असते की रेश्मा बरं झाले तुम्हाला हे सर्व सांगितले, आता काय करायचे ते यापुढे मी बघते। रेश्मा मात्र खूप खुश होते। त्यानंतर इकडे आनंदी ऑफिसमध्ये येते आणि बेनारे सरांना म्हणत असते की सर, बेनारे सर तुम्हाला सार्थक सरांनी ते लेटर लिहिले याबद्दल माहिती होते, मग तुम्ही मला का सांगितले नाही? तेव्हा बेनारे सर म्हणतो की मला हे तुम्हाला त्याच वेळी सांगायचे होते पण माझी चूक झाली, मी तुम्हाला नाही सांगितले। तर आनंदी म्हणते की काही नाही, मी कुणाच्या चुका काढण्यासाठी येथे नाही आलेत, पण सार्थक सरांना एकदा तरी मला त्याचा जाब विचारायचा आणि सार्थक सर कुठे आहेत मला त्यांना भेटायचे। तेवढ्यात लगेच सुधा येते आणि सार्थकला भेटायची काही गरज नाही, कारण मी तुला खूप सुसंस्कृत अशी समजत होते, पण तू तर खूप अशी इतकी कारस्थानी असेल असे मला कधीच वाटले नव्हते। तेव्हा लगेच आनंदीला खूप मोठा धक्का बसतो। आनंदी म्हणते की काकू हे काय बोलता तुम्ही? तर लगेच सुधा म्हणते की आनंदी गप्प बस आणि माझ्याशी कोणतंही नातं जोडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको। तेव्हा सुधा बेनारेला म्हणते की तोंड काय बघत बसलात, हिचं सामान आणा आणि इकडे फेकून द्या। बेनारे सुधाला समजावण्याचा प्रयत्न करतो तर सुधा म्हणते की बेनारे मी जे सांगितले ते ऐकता येत नाही का? तर बेनारे आपल्या कामाला निघून जातात। तर आनंदी म्हणत असते की काकू काहीतरी तुमचा खरंच गैरसमज होतो। तेव्हा सुधा म्हणत असते की गैरसमज झाला होता पण आता इथून पुढे नाही, आजपासून तू आमच्या घरामध्ये सुद्धा नाही आणि ऑफिसमध्ये सुद्धा नाही आणि माझ्या मुलाच्या आसपास जरी दिसली तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल। तेव्हा बेनारे हे ती आनंदीच्या कामाची पिशवी घेऊन येतात तर सुद्धा ते सर्व सामान फेकून द्यायला लागते। तर आनंदी म्हणते की काकू 1 मिनिट थांबा, कारण यामध्ये देवाची मूर्ती आहे आणि तुमच्या हातातून देवाचा असा अपमान व्हायला नको। तेव्हा मात्र आनंदी रडतच आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती त्यातून काढून घेते। तर सुधा म्हणत असते की तुझ्या अशा चांगल्या वागण्याने मी परत तुझ्यावर विश्वास ठेवील असे तुला वाटले असेल, पण तसे काही होणार नाही आणि परत येथे कुठेही मला दिसू नको माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा। मात्र सुधा लगेच ती पिशवी घेते आणि लगेच ते सामान इकडे तिकडे फेकून देते। तर आनंदी रडतच आपले ते सामान ही भरत असते आणि सुधा रागाने तेथून निघून जाते। तर रेश्मा येते आणि रेश्मा मुद्दाम ही ते आनंदीला सामान भरू लागते आणि आनंदी तुझ्याबद्दल जे काही तुझ्या बाबतीत घडते ना मला सुद्धा त्याचे खूप वाईट वाटते असे रेशीम खोटं बोलत असते। पण आनंदी तू याचा जाब नक्की तू सार्थकला विचार, सार्थकने तुझ्याशी असे केले कारण त्याची काही चूक नव्हती, सगळी सार्थक आणि आदर्श या दोघांची चूक आहे असं रेशीम मुद्दा म्हणत असते। आनंदी म्हणत असते की आता मला कुणाला जाब सुद्धा विचारायचं नाही आणि त्याबद्दल काही। तेव्हा आनंदी मात्र रिक्षामधून तेथून निघून जाते आणि शकू सुद्धा जायला निघलेले असते। बेनारे म्हणत असतात की शकू तुम्ही कुठे चाललात? तर शकू म्हणत असते की जेथे माझी आनंदी ताई नाही तेथे मी सुद्धा काम करून काय उपयोग, म्हणून शकू जायला निघते। तर सार्थक हा आनंदी गेल्यानंतर तेथे येऊन पोहोचलेला असतो। तेव्हा सार्थक म्हणतो की काय झाले आणि शकू तुम्ही कुठे चाललात? तेव्हा शकू म्हणत असते की जसं तुम्हाला काही माहितीच नाही, कारण तुमच्या आईने माझ्या आनंदीताईला या कामावरून काढून टाकले, म्हणजे हकललेच असे समजा। सार्थकला मात्र खूप असा राग येतो। तर बेनारे म्हणतात की हो आनंदी मॅडमला कामावरून काढून टाकले। तेवढ्यात तेथे शकू ही सार्थकवर खूप चिडलेली असते आणि रेश्मा म्हणत असते की हे सार्थकचं ऑफिस आहे, येथे तुला सार्थक सरांवर चिडण्याची काही गरज नाही, म्हणून रेश्मा ही शकूवर भडकलेली असते। शकू म्हणते की काय हो रेश्मा मॅडम, तुम्ही तर आत्ता आनंदीसमोर आनंदी बाबतीत तुम्हाला किती काळजी आहे हे तुम्ही डोळ्यात पाणी आणून दाखवत होतात आणि आता सरांसमोर हे बोलता। तर सार्थक रागाने रेश्माकडे बघत असतो। सरांच्या तोंडावर एक बोलता आणि मागे एक बोलतात, त्यामुळे तुमच्यासारखं वागणं मला जमत नाही, म्हणून शकू सुद्धा तेथून जायला निघलेले असते। तर हा भाग येथे संपतो।
पुढील भागामध्ये मनोज हा आनंदींची नोकरी गेली म्हणून तिच्यावर रागवत असतो आणि आता खायला अजून एक पोट झाले, मी हे घर कसे ॲडजस्ट करू, घराचा खर्च कसा सांभाळू म्हणून तो आनंदीवर ओरडत असतो. तर अण्णा सनकनसी मनोजच्या कानाखाली देतात. त्यानंतर इकडे सार्थक घरी येतो आणि सुधाला जाब विचारू लागतो की तू आनंदीला कामावरून का काढले. तेव्हा सुधा म्हणत असते की आनंदी जर तुला सारखं करायचं असेल तर ती मुलगी मला तुझ्या आयुष्यातसुद्धा नाही, या घरातसुद्धा नाही आणि ऑफिसमध्ये सुद्धा नको, तर तुझा आणि माझा कायमचा संबंध कायमचा संपेल. तर सार्थकला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तर सार्थक पुढील काय निर्णय घेणार आणि आनंदीला अक्काने आपली घरातील बायको म्हणून कशी घेऊन येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.